हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूटचे हेल्दी असे लाडू। तर गूळ किंवा साखर दोन्हीचाही उपयोग न करता मी आज हेल्दी लाडू बनवणार आहे, फक्त ड्रायफ्रूटचा वापर करून। तर ते कसे बनवते त्यासाठी व्हिडिओ शूट करून नक्की बघा। लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता लाडू बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया। इथे ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। तर हे भोपळ्याच्या बिया आहे, सूर्यफुलाच्या बिया, काजू बदाम, टरबूजाच्या बिया, खजूर आणि पिस्ता घेतलेला आहे। इथे मी अंजीर आहे ते अर्धा तास गरम पाण्यात भिजवून घेतलेला आहे आणि हा एवढा डब्बा भरून खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। तर तुम्हाला जे आवडेल अजून ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। खूप हेल्दी लाडू असतात हे। तर चला तर मग आता आपण सर्व हे ड्रायफ्रूट्स हे ते कट करून घेऊयात, बारीक करून घेऊयात थोडंसं। आणि जे खजूर आहे त्यातल्या बिया काढून घेऊयात आणि त्यानंतर अंजीर आणि खजूर हे बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये। चला तर मग आता ड्रायफ्रूट्स आपण कट करून घेऊयात। चला तर मग आता साहित्य आपण सर्व पाहिलेलं आहे। आता जे ड्रायफ्रूट्स आहे ते मी व्यवस्थित असे कट करून घेणार आहे, म्हणजे बारीक करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तर बदाम अगोदर मी कट करून घेते, त्यानंतर काजू आणि ज्या बिया आहेत त्या तशाच टाकणार आहे सर्व आणि खजूरमधले बी काढून घेणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपले बदाम बारीक करून झालेले आहे। त्यानंतर काजू जे आहे तेही मी बारीक करून घेते, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। बदाम जरा थोडेसे आपले मोठे राहतात जर कट केले तसे, पण खूप घाई बनवलेले, त्यामुळे जसं शक्य होईल तसं मी कट केलं। आणि त्यानंतर आपले पिस्ताही जेवढे घेतलेले ते बारीक करून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही पिस्ता जेवढे शिल्लक होते तेवढे मी घेतलेले, तुम्ही त्याचं प्रमाण अजूनही वाढवू शकता। आणि अक्रोड मी टाकलेले नाही आहे या लाडूमध्ये, पण तुम्हाला जर टाकायचे असेल तर तेही तुम्ही टाकू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला खजूरमधल्या बिया काढून घ्यायच्या आहे, कारण खजूर आणि अंजीर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। कारण गूळ किंवा साखर हे गोडासाठी आपण अजिबात वापरणार नाही, त्यामुळे खजूर आणि अंजीर याच्याच गोडव्यामुळे आपले लाडू गोड बनतात। त्यामुळे बघू शकता अशा प्रकारे खजूरमधले बिया काढून घेतल्यानंतर मी खजूर आणि अंजीर यांचं एक बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्यानंतर ज्या सर्व बिया होत्या म्हणजे भोपळ्याच्या बिया, टरबूजाच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया, त्यानंतर खोबरं घेतलेलं, ते सर्व एका पॅनमध्ये तूप टाकून थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर जे आपलं अंजीर आणि खजूर बारीक केलेलं तेही त्यात मिक्स करून घेतलं, बघू शकता। त्यानंतर तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे तसे तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता आणि खूप सोपे आहे, अजिबात टाईम लागत नाही हे लाडू बनवायला। फक्त जे काही आपल्याला तयारी करायची त्यालाच थोडासा टाईम लागतो आणि ड्रायफ्रूट्स कट करायला वगैरे, लाडू बांधायला अजिबात टाईम लागत नाही, कारण ते मोडत नाही काय नाही, एकदम व्यवस्थित होतात। आणि तुम्ही याच्यापेक्षा छोटेही बनवू शकता किंवा मोठेही लाडू बनवू शकता। अगदी 5 मिनिटात बनवून आपले लाडू तयार होतात जर सर्व तयारी अगोदर केलेली असेल तर। अशा प्रकारे माझे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनून तयार आहे। तर कशी वाटली हेल्दी ड्रायफ्रूट्सची रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा। आणि लहानांपासून तर वयस्करांपर्यंत हे लाडू सर्व खाऊ शकतात, त्यामुळे नक्की बनवा।